पत्रकारांना द्या, पहिले इकडे द्या. पत्रकारांचे गोड तोंड करा. इकडे द्या. बोलायचं का? वाणी साहेब बोलायचं. देवदत्त निकम यांच्या प्रयत्नामुळे भीमाशंकर कारखान्याने घाईघाई फरकाची रक्कम दिलेली. शेतकरी म्हणून तुमच्या काय भावना? शेतकरी म्हणून चांगला निर्णय त्या ठिकाणी आहे, कारण कुठलंही काम सहकारातलं काम आंदोलनाशिवाय यशस्वी होत नाही. आणि देवदत्तजी निकम साहेब यांचं प्रत्येक आंदोलन हे यशस्वीच होत आलेले आहे. आणि शेतकऱ्यांसाठी जो वाढीव रक्कम त्या ठिकाणी मिळाली, सर्व शेतकरी आनंदी आहे. सर्व शेतकरी एकमेकांच्या तोंडामध्ये पेढा भरून त्या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहे. कारण शेवटी शेतकऱ्याच्या घामाचे पैसे आहेत आणि त्याचा कुठल्याही प्रकारे दुरुपयोग होऊ नये म्हणून निकम साहेबांचं नेहमी कारखान्याकडे बारीक लक्ष आहे. याचा शेतकऱ्यांना भरपूर असा या पुढील काळात नक्कीच फायदा होईल. खरं तर मी ऊस उत्पादक नाही, परंतु जो काही वाढीव एफआरपीचा फायदा होणार आहे त्याच्यामुळं जे लघु उद्योजक असतील किंवा शेतकऱ्यांवरती डिपेंड असणारे अनेक बारा बलुतेदार असतील या मंडळींना त्याचा फायदा होतो. खरं तर लोणी धामणीसारख्या परिसरामध्ये ऊसासाठी पाणी उपलब्ध करून न दिल्यामुळं त्या ठिकाणी लोकांची गैरसोय तर निश्चितपणे झालेलीच आहे. परंतु आता जे काही 2 रुपये हातात येतात मार्केटमध्ये, जेव्हा लोक काही खरेदी करण्यासाठी जातात तेव्हा निश्चितपणे त्या उद्योजकांना फायदा होतो. आणि म्हणून या आंदोलनामध्ये किंवा या विजयी सभेमध्ये येत असताना मला निश्चित आनंद एवढ्यासाठी होतोय, आपल्याला जरी नाही मिळालं तरी दुसऱ्याला त्याचा जर फायदा होत असेल तर निश्चितपणे त्याची एक वेगळी अनुभूती किंवा त्याचा जे आनंद आहे तो आपल्याला मिळत असतो. आणि म्हणून इथं सहभागी होत असलेला ऊस उत्पादकच शेतकरी नाही तर त्या अनुषंगाने जी काही मंडळी घटक मंडळी त्या ठिकाणी त्याला संबंधित असतात त्यांना देखील याचा फायदा झालेला आहे. निश्चितपणे या जे काही आंदोलन असेल, मी आंदोलन म्हणणार नाही, परंतु जो काही कागदोपत्री त्याचा पाठपुरावा झाला त्याचा फायदा निश्चितपणे शेतकऱ्यांना तर झालेलाच आहे, परंतु बाकीच्याही घटकांना झाला, याच्याबद्दल विशेष आनंद आहे. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.